एकूणच आता निवडणूक प्रचार संपत आलाय. आज रात्री 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. कसं सांगाल या प्रचारादरम्यान कसा अनुभव आला? प्रचारादरम्यान अनुभव तर खूपच वेगवेगळे आले आणि ह्या 7 ते 8 दिवसात भरपूर काही गोष्टी समजल्या की ज्या मी मांडलेल्या पण आहेत. फॉर्म भरण्यापासून प्रचार करण्यापर्यंत रिक्षा लावणे, मग ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आणि मग त्यांचा अंडरस्टँड करणे, हे हा थोडासा सायकोलॉजिकल आणि मग त्याच्यामध्ये असलेला पैसा, जात, ह्या पण गोष्टी मॅटर करतात. आणि सगळ्याच वेगवेगळ्या अंगानं ऐकतो मी सर्वांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मग आपल्याला जे योग्य वाटतं, जो राईट वाटतं ते आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आहे म्हणजे मी माझी विचार तर मांडतोय. ह्या निवडणुकीमध्ये तोच उद्देश होता की आपण विचार मांडणे आणि जो मतदार आहे त्याला एज्युकेट करणं म्हणा किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रकर्षाने बोलणं आणि त्यातूनच एक बदल आणि चेंज जो आहे तो कुठं पाहिजे, तर सत्तामध्ये पाहिजे तर त्याच्यापेक्षा जो मतदार आहे त्यांच्या मनामध्ये पाहिजे, राईट. तर त्या गोष्टीच सध्या मी त्या गोष्टींवर जास्त बोललेलो आहे. हां, तर या निवडणुकीमध्ये उभारलेले सर्व उमेदवार सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्वांसाठीच प्रयत्न करतोय. सर्वांसाठी प्रयत्न करतोय म्हणजे काय, तर जो मतदार आहे त्याला कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही आमिषांना न बळी पडता राईट चांगल्या उमेदवारांना त्यांनी निवडून देणं, त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. आणि तेच महत्त्वाचं आहे. जर आपल्या लोकांनी जर तो विचार ठेवला, मनात धरलं, तर मग त्या गोष्टी होण्यासाठी, बदल होण्यासाठी बदलाची सुरुवात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच गोष्टींवर मी काम करत राहील. आता ही जी निवडणूक आहे ती निवडणूक ही मला असं वाटतं की ती उमेदवार तर आहेतच, पण ही प्रत्येक मतदाराच्या प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या आणि वाईट विचारांची आहे. आणि कोणत्याही गोष्टीला आमिषाने किंवा कोणत्याही गोष्टीला दबून न जाताच तुमचे विचार त्या मतदानाच्या स्वरूपात येणं गरजेचं आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानेच आपलं पंढरपूर, येणारं पंढरपूर किंवा आपण जे काही विजन बघतोय, आपण जे काही विकास बघतोय तेच साध्य होईल. नाहीतर दरवर्षी किंवा दर निवडणुकीला आपण त्याच चक्रामध्ये अडकत राहणार आणि मग बाहेर बसून आपण जे काही गोष्टी चालू आहेत त्यांना विरोध करणार. तर ते न करता आत्ता वेळ आहे, ही वेळ जी आहे ती पंढरपूरच्या भविष्यासाठी आहे आणि बदल घडवण्याची वेळ आहे. तर याला सर्वांनी त्या विचारांना सपोर्ट करावा असं मी सर्वांना आवाहन करतो. मतदारांना मी हेच आवाहन करेल की ही निवडणूक किंवा हे संविधानाने दिलेलं तुम्हाला अधिकार आहेत, त्या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि याच्यामध्ये जे आपण म्हणतो की निवडणुकीमध्ये पर्सेंटेज जे आहे लोकांचं, तर ते 50-55%, 60% आहे. का आहे? बाकीचे 40% लोक का येत नाहीत? तर त्याच्यावर सर्वांनी विचार करावा आणि सर्वांनी पुढे यावं आणि त्या मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांनी बजावा आणि त्याच्यातूनच पुढच्या बदलाला सुरुवात होईल आणि त्याच्यातून एक नवीन पंढरपूरची संकल्पना आपण मांडू शकेल. हां, आणि मी राष्ट्रीय सत्यवान डुबल प्रभाग क्रमांक 12 मधून उभारलेलो आहे. माझं चिन्ह आहे बॅटरी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा बदल घडणं गरजेचं आहे तर स्वतःशी लढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. आणि जे काय आमिष दाखवली जात आहेत किंवा दाखवली जातील, आता ते असंही म्हणलं जातं की आजची रात्र म्हणजे कत्तलची रात्र आहे, म्हणजे असं मी ऐकू नये, पण हे खरंच आहे का असं? तर ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या सर्व नागरिकांनी त्याला न जुमानता, त्या आमिषांना बळ न जाता तुमच्या मतदानाचा अधिकार हा पुढच्या पंढरपूरच्या येणाऱ्या भविष्यासाठी यूज करावा असं मी त्यांना आवाहन करेन.